राज्य सरकारचं टोल धोरण जाहीर होत नाही तोपर्यंत कोणीही टोल भरू नये असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। या दरम्यान टोलसाठी एखाद्या कंत्राटदारानं जर जबरदस्ती केली, धमकावलं तर त्याच्या घरी थैमान घालू असा इशाराही राज ठाकरे यांनी दिलाय। टोलच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज ठाकरे यांची आज सह्याद्री अतिथीगृहावर 2 तास चर्चा झाली। या बैठकीत काय झालं हे दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी जाहीर केलं। टोलच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं सांगत 21 तारखेचं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणाही राज ठाकरेंनी केली आहे। सरकारनं नवं टोल धोरण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले। जेवढे रस्ते बांधले ज्याच्यावरती टोल आहे, बाकीचेही रस्ते आहेत पण ज्याच्यावरती खास करून टोल आहे, जिकडे लोक पैसे भरतायत, त्या संपूर्ण रस्त्यावरती कुठेही तुम्हाला ज्याला एक रोड डिसिप्लिन, गाड्या तिथूनच चालतायत असं काही दिसतंय, असली कुठलीही गोष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला दिसत नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे रात्री जे काही ट्रक्स दिसतात त्याला टेल लॅम्प्स नाहीत, जवळ आल्याशिवाय कळत नाही की तुमच्या समोर एक फ्युएलने भरलेला टँकर असतो। आणि असे असंख्य अपघात आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत ज्याच्यामध्ये हकनाक माणसं मारली जात आहेत, पण याच्यावरती कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही। तिकडे कुठचीही ॲम्ब्युलन्सेस सर्व्हिस नाही, कुठचेही इमर्जन्सी तुम्हाला कॉल केल्यावरती कोणी तिकडे तुम्हाला काही वाचवायला येईल, काही बघायला येईल, काही नाही। ट्रॉमा सेंटर्स नाहीत आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये दिलं पाहिजे असं सरकारने सांगितलं, केंद्र सरकारने सांगितलं आहे हे सगळं तुम्ही दिलं पाहिजे आणि तरी दिलं गेलं नाहीये। आणि त्याच्यावरती आज मुख्यमंत्री म्हणतात की नाही आमच्याकडनं ह्या चुका झालेल्या आहेत। चुका झाल्या? एवढी हकनाक माणसं मेल्यानंतर आज तुम्ही फक्त एक सिंपल स्टेटमेंट करताय आमच्याकडनं चुका झाल्या? आचारसंहिता लागण्याच्या आत टोलचं नवं धोरण आम्ही आणू आणि त्यात केलेल्या ह्या ज्या सगळ्या चांगल्या ज्या सूचना आहेत ह्या त्याच्यामध्ये आम्ही त्याचा अंतर्भाव करू। बीओटी तत्वावरील धोरणात चुका झाल्या आहेत म्हणून या धोरणाचा पुनर्विचार करू बीओटीचा। आणि हेही ते बोलता बोलता बोलले की आज मोबाईलवरती पण मोबाईलच्या पण अनेक गोष्टी खाजगीकरणामध्ये गेल्यावरती त्याच्यामध्ये देखील अनेक घोटाळे आपल्याला आढळत आहेत। तसेच या देखील रस्त्यांच्या प्रकरणामध्ये जे बीओटीवरती दिलेले आहे त्याच्यामध्ये देखील अनेक घोळ आम्हाला आढळत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ याच्यामध्ये आम्ही सुधारणा आणतोय। 1,50,00,000 ते 10 कोटी पर्यंतचे टोल नाके बंद करण्याचा निर्णय लवकरात लवकर या आचारसंहिता लागायच्या आत आम्ही घेऊ। एक महत्वाची सूचना म्हणजे 24 तासाच्या आत जर समजा तुम्हाला एका जागी जाऊन जर परत रात्री तुम्हाला परत यायचं असेल तर तिकडे दुप्पट पैसे भरावे लागतात, तिकडे तुम्हाला दीडपट पैसे आकारणी करावी ही जी मागणी होती तीही त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्याचीही अंमलबजावणी लवकरात लवकर होईल। ठाण्यावरून जी लोक येतात आणि जे ऐरोळी मार्गे नवी मुंबई आणि पुण्याला जातात त्यांना जवळपास 2.5 किलोमीटरच्या आत 2 वेळा टोल भरायला लागतो 30-30 रुपयाचा। त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं, म्हटलं एकदा ठाणा त्यांनी टोल दिल्यावरती परत ऐरोळीला कशाला टोल लावताय, म्हटलं ती रिसीट दाखवून त्याला पुढे जाता येत नाही का? तर त्याच्यामुळे तोही निर्णय ते आता तातडीने तो निर्णय आता ते करतायत। त्याच्यामुळे तो ठाण्यावरून आता येताना किंवा ऐरोळीवरून ठाण्याला जाताना एकदाच टोल भरावा लागणार आहे, 2-2दा टोल भरावे लागणार नाही। येणाऱ्या आचारसंहितेच्या आत ते या सगळ्या गोष्टींचा निर्णय करणार आहे। ते निर्णय आचारसंहितेच्या आत करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या सगळ्या प्रतिनिधींच्या समोर। पण तोपर्यंत ते त्यांचा निर्णय या सगळ्या गोष्टींचा होईपर्यंत महाराष्ट्रात कोणीही टोल भरायचा नाही। जोपर्यंत या गोष्टींचे निर्णय होत नाही तोपर्यंत कोणीही टोल भरणार नाही आणि ते जे आंदोलन आहे टोल न भरण्याचं हे आमचं चालूच राहील जोपर्यंत या गोष्टींचा निर्णय सरकारकडनं होत नाही। एखाद्याला जर एखाद्या टोल नाक्यावरती जर टोल द्यायचा नसेल, कारण त्याला हे जर पटत नसेल आणि सरकारकडनं अजून निर्णय होत नसेल आणि त्याला जर समजा तिथल्या कोणी त्या कंत्राटदाराच्या कोणी माणसांनी जर धमकावून जर टोल वसुलीला भाग पाडलं तर त्या कंत्राटदाराच्या घरी आम्ही काय थैमान घालू हे कंत्राटदाराला कळेल एवढं निश्चित। जर त्यांनी अशा प्रकारे जर समजा लोकांना हॅरास करायचा प्रयत्न केला, कुठचीही पारदर्शकता नसताना जर समजा लोकांना टोल भरण्यासाठी जर त्यांनी भाग पाडलं
तर त्या कंत्राटदाराच्या घरी आम्ही काय थैमान घालू हे त्या कंत्राटदाराला कळेल. त्याच्यानंतर सरकारने आम्हाला दोष देऊ नये.